कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे। तर मित्रांनो, आज आपण लाडकी बहीण योजनेबद्दल एक खूप मोठी अपडेट बघणार आहोत। ते म्हणजे महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचे 7,500 रुपये। या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया। त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहिती व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत। त्यापैकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवणे आणि त्यांच्या सक्षमीकरणाला चालना देणे हा आहे। मात्र अलीकडेच या योजनेत काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत, जे अनेक लाभार्थी महिलांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही मूलतः गरजू महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे। या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा ठराविक रक्कम जमा केली जाते। या आर्थिक मदतीमुळे महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत होते आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळतो। योजनेतील नवीन बदल आणि त्याचे महत्त्व काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये समोर बघूया। राज्य सरकारने अलीकडेच या योजनेत काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत। या बदलांमध्ये सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थींना लाडकी बहीण योजनेतून वगळण्याचा निर्णय घेतलेला आहे। या निर्णयामुळे ज्या महिलांना आधीपासून संजय गांधी योजनेचा लाभ मिळत आहे त्यांना यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे अनुदानाची वसुली। ज्या महिलांनी दोन्ही योजनांचा लाभ घेतला आहे त्यांकडून अनुदानाची रक्कम परत मागवली जाणार आहे। यासाठी त्यांना नोटीस पाठवली जाईल आणि त्यांना ही रक्कम परत करावी लागेल। डिजिटल व्यवस्थापनातील सुधारणा काय आहेत ते या योजनेमध्ये ते बघूया। योजनेच्या व्यवस्थापनात पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने डिजिटल व्यवस्थापन सुधारले आहेत। लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या अधिकृत पोर्टलवर नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। त्यामध्ये ॲक्शन या नवीन पर्यायाचा समावेश आहे, ज्याद्वारे लाभार्थी महिला आपली अर्जाची स्थिती, अनुदानाची रक्कम आणि इतर महत्त्वाची माहिती सहज पाहू शकतात। या बदलाचा सर्वात मोठा परिणाम संजय गांधी योजनेच्या लाभार्थीवर होणार आहे। संजय गांधी निराधार योजना ही मुळात गरीब, वृद्ध आणि निराधार व्यक्तींसाठी असलेली योजना आहे। या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नसल्याने त्यांना केवळ एकाच योजनेवर अवलंबून राहावे लागणार आहे। सकारात्मक निर्णयामागील तर्क काय आहे ते या योजनेमध्ये ते बघूया। सरकारने हे बदल करण्यामागे अनेक कारणे आहेत। सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे योजनेची पारदर्शकता वाढवणे। एकाच व्यक्तीला दोन योजनांना लाभ मिळत असल्यास इतर गरजू व्यक्तींवर अन्याय होतो। त्यामुळे योग्य मदत योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत। लाभार्थीसाठी मार्गदर्शक सूचना काय दिली ते बघूया। या बदलाच्या पार्श्वभूमीवर लाभार्थी महिलांनी काही महत्त्वाच्या गोष्टींची दखल घेणे आवश्यक आहे। सर्वप्रथम त्यांनी पोर्टलवर जाऊन आपल्या अर्जाची स्थिती तपासावी। जर अनुदान थांबवले असेल तर स्थानिक प्रशासन कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे सादर करावीत। तसेच अनुदान वसुलीची नोटीस असल्यास त्यातील सूचनांचे काटेकोर पालन करून रक्कम परत करावी। या बदलामुळे योजनेच्या अंमलबजावणीत अधिक पारदर्शकता येईल आणि गरजू महिलांना योग्य वेळी योग्य मदत मिळेल। तसेच दोन योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांमुळे होणारी गैरव्यवस्था थांबेल। त्यामुळे योजनेचे व्यवस्थापन अधिक प्रभावी होईल। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील हे बदल जरी काही महिलांसाठी आव्हानात्मक असेल तरी त्यांचा दीर्घकालीन परिणाम सकारात्मक असेल। या बदलामुळे योजना आणि पारदर्शक आणि प्रभावी होईल, तसेच खऱ्या गरजू महिलांपर्यंत मदत पोहोचेल। महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे।
तर बघा मित्रांनो, सरकारची ही खूप मोठी घोषणा होती. तर संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत तेच जर लाडकी बहीण योजनेबद्दल फॉर्म भरून त्या योजनेचे पैसे उचलत असतील तर आता त्यांचे खात्यामध्ये योजना दोनही बंद होऊ शकतात. तर कोणती तरी सरकारने एकच योजना चालू ठेवावी ही मार्गदर्शन माहिती तुम्हाला सांगण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.